इयत्ता 10वी कुमार भारती. पाठ पद्य क्रमांक 6. कवितेचं नाव आहे वस्तू. कवी द भा धामणसकर. परिचय. मराठी कवितेच्या दालनात कवी द भा धामणसकरांच्या कवितेचे स्थान मोठे वैशिष्ट्यपूर्ण आहे. भावोत्कटता, चिंतनशीलता, माणुसकीचा जिव्हाळा यामुळे कवी धामणसकर यांच्या कविता वाचकांच्या मनाला स्पर्श करतात. सामाजिक तणावामुळे आलेली अस्वस्थता व्यक्त करताना संवेदनक्षम मनाला येणारी व्याकुळता आणि अभिव्यक्तीतील संयम ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होत. त्यांचे काव्यसंग्रह पहा. याच्यामध्ये प्रार्थनाचे संदर्भ, बरेच काही उगवून आलेले आणि भरून आलेले आकाश हे त्यांचे काव्यसंग्रह. त्यांना जो पुरस्कार मिळाले त्याच्यामध्ये प्रार्थनाचे संदर्भ या कविता संग्रहाला राज्य सरकारचा केशवसूत पुरस्कार मिळाला. त्यानंतर बरेच काही उगवून आले या काव्यसंग्रहाला कवी कुसुमाग्रज यांचं पारितोषिक मिळालेलं आहे. साहित्य अकादमीच्या 60वी मराठी कवितेत त्यांच्या 5 कवितांचा समावेश होतो. ज्ञानपीठाने प्रकाशित केलेल्या भारतीय कविताये 1983 मध्ये 5 मराठी कवितांच्या कविता त्यांचाही समावेश होता. त्यांच्या काही कविता हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड व इंग्रजी भाषेत अनुवादित झालेल्या आहेत. त्यांचे आकाशवाणीवर तसेच दूरदर्शनवरही कविता वाचन झाले आहे. असे कवी द भा धामणसकर यांच्या कवितेचा आशय पहा. वस्तू ही कविता भरून आलेले आकाश या संग्रहातून घेतलेली आहे आणि प्रस्तुत कवितेमध्ये कवी द भा धामणसकर यांनी निर्जीव वस्तू या मानवी जीवनाचाच एक अविभाज्य घटक असतात आणि या वस्तूची आपण प्रेमाने, स्नेहाने जपणूक केली पाहिजे. आयुष्यभर आपली सेवा करणाऱ्या वस्तूचा योग्य सन्मान आपण राखला पाहिजे, हाच विचार प्रस्तुत कवितेत त्यांनी मांडला आहे. त्यांच्या कविता रचना प्रकार पहा. याच्यामध्ये मुक्त छंद आणि कवितेचा काव्यसंग्रह तो म्हणजे भरून आलेले आकाश. प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा स्थायी भाव, वस्तूची निगडीत स्नेहाची भावना. मुक्त छंद म्हणजे काय की मुक्तपणे, ज्याला कशाचं बंधन नाही ना, पूर्णपणे कोणत्याही अशा प्रकारे आपल्याला यमक त्याच्यामध्ये असत नाही, ताल असत नाही, सूर असत नाही, लय असत नाही, म्हणजे पूर्णपणे मुक्त छंदात्मक अशा या कविता असतात. त्या कवितेला चाल लावता येत नाही. जसं आपण बोलतो तशा कविता त्याच्यामध्ये शब्दबद्ध होत असतात. त्यामुळं हा एक नवीन काव्य प्रकार आहे. त्या काव्य प्रकारचं नाव आहे मुक्त छंद. आणि ही जी कविता आहे ही कविता सुद्धा या मुक्त छंद या काव्य प्रकारावरती अवलंबून आहे. अशा प्रकारे दिवसेंदिवस हा लोकप्रिय होत असलेला हा काव्य प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. एकच मिनिट. त्याच्यामध्ये दिसतंय पहा, भाषिक वैशिष्ट्य. त्याच्यामध्ये मुक्त छंद म्हणजे कशाचंच बंधन असत नाही, कोणतेही यमक, या यमकाचं बंधन असत नाही. आणि या मुक्त छंदामध्ये जी कविता असते त्या कवितेची भाषा अत्यंत सोपी असते, समजायला खूप सोपी असते. त्याचबरोबर सहज संवाद हे त्याचं सर्वात मोठं गोष्ट आहे की आपण जशा गप्पा मारतो तशा या ठिकाणी आपल्याला या सहज संवाद या ठिकाणी होत असतात. आणि हेच त्याच्यातलं खूप मोठं तत्व आपल्याला दिसून येतं. त्यानंतर या कवितेतील जे विचार असतात याच्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की वस्तूंना जपून हाताळावे, त्यांची काळजी घ्यावी, हा एक महत्वाचा विचार या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. वस्तू जणू काय सजीव आहेत असं वर्णन या ठिकाणी या कवितेमध्ये केलेलं आहे. स्क्रीन दिसते का माझी? हो दिसते. हो दिसते. हो दिसते सर. हो दिसते. ठीक आहे. तर अशा प्रकारे कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की चेतन गुणोक्ती हा जो अलंकार आहे हा अलंकाराचा वापर केलेला आहे आणि पूर्णपणे करुण रसावर आधारित अशी ही कविता आहे. आपल्याला पाहायला मिळतं की रस म्हणजे साहित्यात स्क्रीन दिसतच नाहीये.
स्क्रीन दिसत नाहीये. दिसत नाही? सर दिसतीये. सर सर, काय दिसते नेट मध्ये screen. प्रॉब्लेम असेल. दिसतीये. नाही दिसत. नेटवर्क प्रॉब्लेम असेल सर. दिसते. आम्हाला दिसते. वर काय आलंय आता स्क्रीनवर, वाचा बरं. नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. नाही, स्क्रीनवरती काय आलंय वाचा बरं. कवितेतील विचार निर्जीव वस्तूंना मन भावना असतात. करेक्ट, बरोबर आहे. बा ज्या विद्यार्थ्यांना स्क्रीन दिसत भावना नाही असतात. ना, हा, तर त्यांचा तो प्रॉब्लेम आहे. त्यांनी दुसरं एखादं वापरा, म्हणजे नेटचा प्रॉब्लेम आहे. हो हो नेटचा प्रॉब्लेम आहे सर. बरोबर. ठीक आहे, सर्वांनी माईक बंद करा. आपण चालू ठेवतोय, गोंधळ नका. तर आपल्याला पाहायला मिळतं की साहित्यातले रस, आता रस म्हणजे कोणते? शृंगार रस आहे, हास्य रस आहे, बीभत्स रस आहे, करुण रस आहे, रौद्र रस आहे. तसं या ठिकाणी ही जी कविता आहे ती करुण रसावर आधारित अशा प्रकारची ही कविता आहे. आणि हा? प्रत्येक कवितेमध्ये रस असतो. अरे बोलतोय कोणीतरी? मला काय माहिती. काय चाललंय? कोण बोलतंय? आता बोलू नका, खूप महत्वाचा घटक चालू आहे, मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नका. हा बघा, आपण या ठिकाणी पाहत होतो की कवितेतील विचार तर वस्तूंना जपून हाताळावे हे या ठिकाणी सांगितलंय, त्यांची काळजी घ्यावी हे आपण पाहत होतो. बघा, वस्तू कशा सुंदर दिसतात जर आपण त्यांना जपून जर हे केलं, की त्यांना व्यवस्थित पुसून वगैरे घेतलं, तर किती आपल्याला घर आकर्षित दिसतं. आणि घरामुळं, या वस्तूमुळं घरांना शोभा येत असते. आणि त्यामुळं या ठिकाणी आपण काय करायचं असतं, पूर्णपणे वस्तू जिथल्या तिथं ठेवायच्या. कारण ह्या ज्या वस्तू आहेत ती सहजासहजी घरामध्ये आलेल्या नसतात. ही आपल्याला पाहायला मिळतात की या वस्तू कष्टानं कमवलेल्या असतात. आणि त्यामुळं आपण त्यांच्याशी नेहमी प्रेमानं वागायचं असतं. आपल्या आई वडिलांनी सुद्धा कधी कधी असे ज्या वस्तू आपण खरेदी करतो त्या हप्ते भरावे लागतात त्याचे. आणि त्यामुळं एकदम आपल्याला खरेदी करणं शक्य होत नाही. त्यामुळं अशा प्रकारे हप्ते भरत असतो. त्यामुळे या वस्तू काय करायच्या, आपण नेहमी व्यवस्थित ठेवायच्या. घरामध्ये दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक वस्तू वापरतो, कारण वस्तू म्हणजे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आणि म्हणून आपण त्याला मन ही, त्या वस्तूला मन आहे असं समजून वागलं पाहिजे, जीव आहे असं समजून वागलं पाहिजे, असं कवी या ठिकाणी सांगतात. बघा, सुरुवातीलाच कवी काय म्हणतो, वस्तूंना जीव नसेल ही कदाचित, पण जीव नसल्यासारखं वागवू नये. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पहा की वस्तू जरी निर्जीव असल्या तरी आपण त्याला सजीव आहे असं समजून त्याच्याशी वागायचं. कारण त्या काम करतात, आपले सेवक आहेत. आता उदाहरण जर आपण पाहायचं म्हटलं की आपल्याला मोबाईल, तो काय करतो, संपर्क करण्याचं काम करतो, दोन व्यक्तींमध्ये संपर्क साधण्याचं काम करतो. म्हणजे एक प्रकारे त्याला काय आहे की त्याला मन आहे, अशा दृष्टीनं त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि वस्तू जर आपण व्यवस्थित ठेवली तर आपल्याला असं अगं इथं चार्जिंग नाहीये. काय इथं, अरे मुद्दाम करतो. आवाज बंद करा, स्पीकर बंद करा. आणि वस्तूला जीव नसेली कदाचित, पण जीव नसल्यासारखं वागू नये. या ठिकाणी सांगितलं, वस्तू जर आपण पुसून घेतली तर वस्तूंना किती आनंद होतो, हे आपल्याला या चित्रातून दिसतंय. की आपण काय करतो, काही वेळेला वस्तू घेतो, आपलं काम झालं की दूर टाकून देतो किंवा दूर लोटतो. म्हणजे काम संपलं की दूर करणं असं बरोबर नाही. आणि म्हणूनच या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे, की वस्तू जिथल्या तिथं ठेवली पाहिजे. वस्तूला मन आहे असं समजून आपण त्याच्याशी वागलं पाहिजे. वस्तूला आपण स्पर्श केला, आता ह्या ज्या वस्तू आहेत पहा, आता तांब्याच्या वस्तू, तांब्याची भांडी आहेत, पितळचे खंडे वगैरे आहेत. ते पूर्वीच्या काळी तांब पितळ वापरलं जायचं. आता हे सहसा वापरत नाही, पण पूर्वीच्या काळी याचं प्रमाण जास्त होतं.
एखाद्या लग्न समारंभामध्ये मुलींना सुद्धा अशा प्रकारे ही तांब्याची पितळेची भांडी दिली जायची. आणि म्हणूनच आता स्टीलचा जमाना आहे, पण पूर्वी मात्र या तांब्या पितळेची भांडी या ठिकाणी दिली जायची. आणि म्हणूनच कवी असं सांगतो की वस्तूला मन आहे असं समजून आपण त्याच्याशी वागलं असेल, जरी वस्तूंना जीव नसल्यासारखं वागवू नये त्यांना, वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखं वागलो तर त्या काय होतात, वस्तू प्रचंड सुखावतात, की त्यांना खूप बरं वाटतं. जरी त्या निर्जीव असल्या तरी सुद्धा आपण या ठिकाणी त्यांना त्याचा आदर केला पाहिजे, कारण ते आपलं काम करतात. आता प्रत्येक बघा, टीव्ही असो, टीव्ही आपण काय करतो, घरात बसून बघतो, आपल्याला कानाकोपऱ्यातील घडामोडी आपल्याला घरात बसून ते दाखवत असतात. म्हणजे मन असल्याशिवाय दाखवतात का, जीव असल्याशिवाय दाखवतात का? ते काय मान्य आहे, ते निर्जीव आहे, तरी सुद्धा ती आपली सेवा करतात. त्यामुळे त्या दृष्टीने आपण पाहिलं पाहिजे. त्याचबरोबर एखादी गाडी असेल, गाडी आपल्याला काय करते, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाते. म्हणजे पूर्वीच्या काळी घोडागाडीचा वापर करायचा, आता घोडा सजीव आहे. आता घोडे गाडी नाही, आता मोटर आलेले आहेत, कार आलेले आहेत. मग त्या सुद्धा आपल्याला काय करतात, वेळेवर नेतात. म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा काय आहे, जीव आहे. त्यामुळं त्या गाड्या असो किंवा वस्तू असो आपण काय केली पाहिजे, पुसून ठेवली पाहिजे. आणि त्यामुळे त्या वस्तूंनाही खूप बरं वाटतं. आपण जर पाहतो, काही लोक खूप चांगली गाडी जपतात, पूर्णपणे गाडी स्वच्छ पुसून काढतात, धुतात वेळच्या वेळेला. काही जण त्याच्याकडे डुंकूनही बघत नाही, उठायचं, बटन दाबायचं, कारण आता किक पण मारावं लागत नाही. बटन दाबलं की गाडी चालू करायची, जायचं. पेट्रोल आहे का नाही ते पाहत नाहीत. आणि जिथं बंद पडेल मग तेव्हा त्यांना कळते की पेट्रोल संपलं. असे सुद्धा लोक आपल्याला दोन्ही विचाराचे पाहायला मिळतात. आणि त्यामुळं आपण जर गाडीची व्यवस्थित काळजी घेतली तर गाडी कधीच आपल्याला दगा देत नाही, कधीच आपल्याला धोका देत नाही. आणि म्हणूनच आपल्याला असं दिसतं, ह्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंना अशी काही स्वतःची खोली लागत नाही. उलट वस्तू काय केल्या पाहिजेत, आपल्याला कुठं जिथं त्यांची जागा आहे ना तिथं ठेवल्या पाहिजेत. त्यामुळं काय होतं, घर सुंदर दिसतं. आणि जर वस्तूच नसेल घरामध्ये तर घर म्हणजे एक प्रकारे धर्मशाळा वाटते. त्यामुळं या ठिकाणी वस्तूमुळं घरांना आकार येतो, वस्तूमुळं घराचं सौंदर्य वाढत असतं. आणि प्रत्येक वस्तू जिथल्या तिथं ठेवली पाहिजे. आणि म्हणून आता हॉलमध्ये जर आपण पाहिलं, सोफा असतो, खुर्च्या असतात, टीव्ही असतो, त्यामुळे एक प्रकारे सुंदर अशा प्रकारचा हॉल आपल्याला पाहायला मिळतो. त्याची आपण रोज काळजी घेतली, पुसून वगैरे ठेवलं तर मात्र काय होतात, वस्तू सुद्धा खूप. आता आपल्याला पहा, आपल्या समोर दोन ताट असतील, एक असेल खराब असेल आणि दुसरं स्वच्छ. तर स्वच्छ ताटच आपलं काय करतं, आपलं लक्ष वेधत असतं. आणि असंच ताट आपण घेत असतो. आणि म्हणून या ठिकाणी खुर्च्या असो, टेबल असो, घरातील प्रत्येक वस्तू असो, आपण काय केलेलं आहे, काय केलं पाहिजे, धुवून म्हणजे असं पुसून घेतलं पाहिजे, स्वच्छ केल्या पाहिजे. कारण या वस्तू सहजासहजी आलेल्या नसतात, तर कष्टानं कमवलेल्या असतात. आणि म्हणूनच या ठिकाणी आपण काय केले पाहिजे, आपण त्याच्याशी प्रेमानं वागणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून आज जर आपण पाहिलं की युरोप खंडामध्ये अशी एक संस्कृती आलेली आहे, त्याचं नाव आहे यूज अँड थ्रो, म्हणजे वापरा आणि फेकून द्या. आता हे तत्व आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बसत नाही, कारण आपल्याकडे ज्या ज्या वस्तू असतात त्या वस्तू म्हणजे आठवणी असतात. काय काय वस्तू आपल्यापेक्षाही जास्त आयुष्य वस्तूंना असतं, म्हणजे माणसापेक्षाही जास्त आयुष्य वस्तूंना असतं. आणि त्या वस्तू काय करत असतो, आपण त्या वस्तू मग कोणाची आजोबाची असेल, म्हणजे अशा प्रकारे त्या वस्तूकडे पाहिलं की आपल्याला आठवण येते. काही लोक पहा, सायकल वगैरे पूर्वी वाहन असायचं, आणि हे जे सायकल वगैरे वाहन आहे ना, आता काय काय लोकांनी सायकली जपून ठेवल्या. तेव्हा पहिली गाडी मोटरसायकल, तर ह्याला लक्ष्मी मानतात, कारण त्यांच्यामुळे आपली प्रगती झालेली असते. आणि ही जी गाडी असते जरी खराब झाली असली तरी लोक सहसा विकत नाहीत, कारण लोकांना असं वाटतं की त्याच्यामुळेच आपण मोठं झालेलो आहोत. त्यामुळं अशा वस्तू, शेतकरी सुद्धा वा, शेतकऱ्यांच्या दावणीला असणारा बैल जरी म्हातारा झाला ना, शेतकरी मरेपर्यंत त्यानं सांभाळतो, कारण त्या बैलामुळेच आपली एवढी प्रगती झालेली असते, आपण एवढं पुढे गेलेलो असतो. त्यामुळं आपल्याच दावणीला मरावा अशी त्यांची इच्छा असते. नाही कुठं बाजारात नेऊन विकणं, कत्तलखान्याला पाठवणं हे त्यांना अजिबात मान्य नसतं. त्यांना वाटतं की ज्यांच्यामुळे आपण मोठं झालो
ती जी बैल असतात त्यांचे आपल्यावर उपकार असतात आणि आपण त्यांच्या उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे. आपण कृतज्ञ बनता कामा नये. आणि म्हणून अशा प्रकारे ते शेतकरी आपल्या बैलाची सुद्धा आपल्या मुलाप्रमाणे काळजी घेत असतात. आणि म्हणून कवी असं सांगतो की वस्तू निकालच सेवक असतात आपल्या. निकालच म्हणजे काय? खरे. म्हणजे वस्तू खरोखर आपली सेवा करतात. आपली आता बघा, पेन लिहून ठेवण्याचं काम करतो. चप्पल आपल्याला उन्हाच्या चटक्यापासून आपल्याला वाचवत असते. त्याचबरोबर मोबाईल असो आपल्याला संपर्क करून देतो. म्हणजे वस्तू काय करतात? आपली सेवा करत असतात. त्यांच्यामध्ये सेवाभावी वृत्ती असते आणि त्यामुळं आपणही त्यांचा मान राखायला शिकलं पाहिजे. आपणही त्यांना मान दिला पाहिजे. बघा, घरामध्ये असं सगळं स्वच्छ धुवून पुसून वगैरे ठेवलं तर घरातलं वातावरण सुद्धा किती सुंदर वाटतं. घर किती सुंदर वाटतं हे आपल्याला या ठिकाणी या चित्रावर दिसतं. आणि म्हणूनच आता आपण बघा, आपला एखादा मित्र असेल, लहानपणीपासूनचा मित्र आहे, आणि जर आपण या मित्राला एखादा वेडा वाकडा शब्द उच्चारला किंवा आपण त्याला काय वाईट बोललो तर तो काय करतो? परत आपल्याकडे येत नाही. परंतु वस्तूचं असं नाही. वस्तूला आपण काही केलं तरी वस्तू काय करतात? आपली सेवा देण्याचं काम करतच राहतात. म्हणजे वस्तू असा दुजाभाव करत नाही. आणि म्हणूनच या ठिकाणी आपण वस्तू काय केलं पाहिजे? वस्तूमुळे घराला घरपण येत आलं पाहिजे. आणि या वस्तूंना आपण घरात स्थान द्यायचं नाही, तर आपल्या मनामध्ये सुद्धा स्थान द्यायला आपण शिकलं पाहिजे. कारण वस्तूचं सौंदर्य हे स्वच्छतेत असतं. म्हणून आपल्या घरातील असणारी प्रत्येक वस्तू स्वच्छ ठेवणं आपल्याला अत्यंत महत्वाचे आहे. आणि म्हणूनच वस्तू निखालस सेवक असतात आपल्या, तरीही बरोबरीचा मान द्यावा त्यांना. म्हणजे वस्तूंना सुद्धा तेवढाच बरोबरीचा मान दिला पाहिजे. बघा, अशा प्रकारे स्वच्छ वगैरे ठेवलं तर हॉल किती सुंदर दिसतो. याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसतंय. एक मन भरून येतं. अशा घरात गेलं की आपल्याला खूप छान वाटतं. म्हणजे अशा प्रकारे स्वच्छता किती महत्वाची आहे. आणि वस्तूचं सौंदर्य हे स्वच्छतेमध्येच असतं, हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. बघा, अशी काय वस्तू काय मागणी करत नाही की आम्हाला वेगळी खोली पाहिजे, सेपरेट खोली. असं जर केलं तर घराला घर पण राहत नाही. तर वस्तू घरामध्ये त्यांचं एक वेगळं स्थान असतं, आढळ स्थान असतं, आणि तिथून त्या हलवूच नये. कारण त्या वस्तूमुळेच घर सुंदर दिसत असतं. आपण रात्रीच्या वेळेला जरी लाईट गेली ना, आपण बरोबर ज्या ठिकाणी झालो तिथं काडीपेटी सापडलीच पाहिजे. तिथं टॉर्च सापडल्याच पाहिजे. तिथं मेणबत्ती सापडेल. कारण त्यांच्या ज्या जागा असतात ना, त्या जागेवरून आपण इकडं तिकडं कुठं टाकायचं नाही. बरोबर जिथल्या तिथंच ठेवायच्या. आणि त्यामुळं आपल्याला पाहायला मिळतं की कसं सुंदर वातावरण आपल्याला सगळीकडे साफसफाई केल्यानंतर. कारण वस्तूला सुद्धा स्वच्छ राहायला आवडतं. आणि म्हणूनच कवी असं म्हणतो की त्यांना स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मनातल्या जागेवरून निष्कषित न होण्याची हमी द्या. निष्कषित होणे म्हणजे काढून टाकणे. आपण त्यांना आपल्या मनातून काढून टाकायचं नाही. कारण त्या वस्तूचं आपल्या मनामध्ये अतिशय आढळ स्थान असतं. कायमचं घर त्यांनी केलेलं असतं. आणि वस्तू ज्या जागेवर असतात त्या तिथे त्यांचं प्रेम जडलेलं असतं. आणि म्हणून अशा प्रकारे आपण विनाकारण वस्तू इकडं तिकडं करायच्या नाहीत. त्या त्या जागेलाच त्या शोभून दिसतात. त्यांची जी जागा असते त्या जागेलाच त्या शोभून दिसतात. आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतंय की वस्तूंना निष्कषित शब्द आलाय. पहा, निष्कषित करणे म्हणजे काय? पदूषित करणे किंवा काढून टाकणे. आपण ती वस्तू तिथून काढून टाकायची नाही. कारण त्या वस्तूचं त्या जागेची अत्यंत जवळचं नातं जडलेलं असतं. आणि म्हणून एक आढळ स्थान निर्माण झालेलं असतं. आणि पुढे कवी असं सांगतो, ती वस्तू नाही. बघा, इथं आपल्याला सांगितलंय निष्कषित होणे म्हणजे प्रदूषित होणे किंवा जागेवरून हटवणे. आपण कोणतीही वस्तू जागेवरून हटवायची नाही. कारण त्या ठिकाणी तीच वस्तूमुळेच काय होतंय? घर सुंदर दिसत असतं. पुन्हा एकदा शब्दात बघा, निखालस म्हणजे अगदी खरे. सेवक म्हणजे चाकर. वस्तू आपल्या सेवक असतात. बरोबरीचा मान द्या म्हणजे काय? बरोबरीचा मान म्हणजे समान दर्जा. निष्कषित, निष्कषित म्हणजे जागेवरून हलवणे. आणि हमी देणे म्हणजे आश्वासन देणे. हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि कवी पुढे असंही सांगतात की वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची.
त्यांना सुद्धा वाटतं की आपण स्वच्छ राहावं. आपण जर पाहिलं की अशा अनेक वस्तू, अनेक महापुरुषांच्या वस्तू आपल्याला वस्तू संग्रहालयामध्ये पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं इथं चित्रामध्ये गांधीजी विषयी पाहतोय, तर महात्मा गांधी यांचे जे आहेत की बाबा गांधीजींचा चष्मा, गांधीजींचं घड्याळ, गांधीजींचा चरखा आज सुद्धा आपल्याला त्या वस्तू संग्रहालयामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे वस्तू संग्रहालय आपल्याला याच्यामध्ये दिसत असतात की या वस्तू जपून ठेवण्याचं काम करत असतात. कारण त्या महापुरुषांची ती आठवण असते. गांधीजीनं वापरलेला चरखा, गांधीजींची काठी, गांधीजींचा घड्याळ म्हणजे त्या महापुरुषाची ती आठवण असते. म्हणून त्या वस्तूकडे पाहिलं की आपल्याला गांधीजींची आठवण येत असते. बघा या ठिकाणी आपल्याला त्यांचा चष्मा दिसतो. त्याचबरोबर आपल्याला त्यांचा चरखा गांधीजी जे वापरत होते, साबरमती आश्रम जो आहे त्यांचा, त्या आश्रमामध्ये जो वापरत असलेले सूत कातण्यासाठी असलेला हा चरखा आपल्याला या ठिकाणी चित्रामध्ये दिसून येतो. आणि असे अनेक इथं पहा आपल्याला असं दिसतं की मुंबईमध्ये पहा मुंबईमध्ये एक छत्रपती शिवाजी म्हणून वस्तू संग्रहालय आहे. इथं चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय त्या ठिकाणी सगळ्या वस्तूचे पूर्णपणे तिथं आपल्याला दिसून येतात. अगदी हडप्पा मोहेंजोदडो त्या काळामध्ये सापडलेली भांडी हे सगळं त्या ठिकाणी पाहायला मिळतं. या छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालय हे मुंबईमध्ये जे आहे त्या ठिकाणी सगळ्या वस्तू आपल्याला पूर्वी लोक दगडाची कुऱ्हाड कशी वापरायचे हे सुद्धा तिथं पाहायला मिळतं. म्हणजे अश्मयुगापासूनच्या संपूर्ण वस्तूचा साठा या वस्तू संग्रहालयामध्ये करून ठेवलेला आहे. आपण जर पाहिलं आपल्या पुण्यामध्ये सुद्धा पर्वती म्हणून एक ठिकाण आहे. अवश्य भेट द्या. त्या ठिकाणचे असणारे वस्तू संग्रहालय, पेशव्यांच्या काळामध्ये असणाऱ्या तलवारी, त्यांच्या ढाली, त्यांच्या असणारे पालख्या, मेणे, त्यानंतर पानपुडा जो असतो ना पान खाण्यासाठी, आडकित्ता, सुपारी हे जे ठेवलेलं असतं चुना, याचे मोठमोठे डबे, अगदी उखळ जे त्या काळात वापरत असणारे सर्व आपल्याला त्या पर्वतीवर पाहायला मिळतात. अतिशय सुंदर. अनेक मुलं तिकडे जात नाहीत पण आपल्याला पाहायला मिळतं. गेल्यानंतर अवश्य भेट द्या. अत्यंत सुंदर अशा प्रकारची पर्वती आपल्याला पुण्यामध्ये हे वास्तू संग्रहालय असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर आता शेवटचा मिनिट चालू आहे. परत आपण एकदा जॉईन होतोय कारण दिलेला वेळ संपलेला आहे. तर आपण पुन्हा एकदा लवकरात लवकर जॉईन होऊ. आवाज येत नाही? हॅलो. आपण या ठिकाणी पाहतो की हे जे आहे छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालय मुंबई या ठिकाणी असणार त्याच्यामध्ये सगळ्या वस्तू आपल्याला पाहायला मिळतात. देश विदेशातील असणारे महत्वाचे आणि आपल्याला पाहायला मिळतं की तलवारी, भाले ही जी शस्त्र आहेत ही शस्त्र सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याच्या आतमधलं असणारं दृश्य आपल्याला इथं दिसून येतं. त्यानंतर बघा आतमध्ये सगळीकडे आपल्याला फिरण्यासाठी असं 2 मजली आपल्याला पाहायला मिळतं. याच्यामध्ये सगळं अशा प्रकारचं वस्तू संग्रहालय आहे. आता जी मीटिंग आपली थांबली त्याच्या अगोदरही तुम्हाला सांगितलं होतं की पुण्यामध्ये शनिवार वाडा जसं आहे तसं त्या शनिवार वाड्यामध्ये पेशव्यांची जी शस्त्र असेल, जे साहित्य वापरायचे ते सगळं आपल्याला पर्वतीवरती पाहायला मिळतं. आणि शनिवार वाड्यामधून एक भुयार आहे ते सरळ पर्वतीवरती निघतं. नानासाहेब पेशवे जे होते त्यांचा मुक्काम पर्वतीवरती असायचा आणि तिथून खालून एक भुयार आहे. तर आपल्याला असं पाहायला मिळतं. तर या छत्रपती शिवाजी जे आता वस्तू संग्रहालय दाखवलं त्या ठिकाणी असलेल्या आपल्याला तलवारी इथं दिसून येतात. अशा अनेक तलवारी आपले जे पूर्वज असतात, आता आपले जे जे लोक होते जे तलवार वापरायचे, ढाली वापरायच्या ते आता आपल्यात राहिलेले नाहीत. परंतु या वस्तूच्या रूपानं त्यांची आठवण राहिलेली आहे. त्यामुळं या वस्तू अतिशय महत्वाच्या असतात. आपण जर प्रतापगड किल्ल्यावर जर गेलो ना, जी देवीची एक मूर्ती आहे तिथं तुळजाभवानी जसे मंदिर आहे तसं भवानी देवीचे एक मंदिर आहे. तर त्या देवीच्या मागे सुद्धा आपल्याला अशी तलवार पाहायला मिळते. त्यावेळेच्या सेनापतीची ती तलवार आपल्याला दिसून येते. म्हणजे काही वस्तूंना माणसापेक्षा जास्त आयुष्य असतं आणि त्यामुळं या वस्तूमुळे त्या माणसाच्या आठवणी आपल्याला जिवंत राहत असतात. म्हणून वस्तू या सर्वात महत्वाच्या असतात. कारण माणसापेक्षा त्यांना आयुष्य जास्त आणि या वस्तू काय करतात तर मागच्या पिढीची आठवण करून देत असतात.
आणि त्या वस्तू एक प्रकारे नाळ जोडत असतात. आता आपल्याला असं पाहायला मिळतं, वस्तू जुनी झाली म्हणून फेकून देणं बरोबर नाही. मग तुम्ही जर असं करत असाल तर पुरुषांचं सुद्धा काय, नातं सुद्धा असंच आपण करणार का? घरातील जर कर्ता पुरुष आडगळीमध्ये जाता कामा नये. एखादा वयस्कर माणसाकडे आपण दुर्लक्ष केलं, त्यांना गावाकडे पाठवलं, तर हे असं वागणं बरोबर नाही. आता आपल्याला या ठिकाणी बघा, ही तोफ दिसते. पूर्वीच्या काळी अनेक किल्ल्यावरती या तोफा असायच्या. एक किल्ला तुम्हाला आवर्जून सांगतो, त्या किल्ल्याचं नाव आहे जंजिरा. मुरुड जंजिरा आपण म्हणतो, तो जंजिरा किल्ला. तर या किल्ल्यावरती पूर्वी 572 तोफा होत्या. बघा, अजिंक्य असणारा किल्ला. शिवाजी महाराजांनी 6 वेळा प्रयत्न केले, त्यांना जिंकता आला नाही. संभाजी महाराजांनी 1 वेळा प्रयत्न केला, त्यांनाही जिंकता आला नाही. पेशव्यांनी 5 वेळा प्रयत्न केले तरी त्यांना जिंकता आलं नाही. का जिंकता आलं नाही? कारण त्या ठिकाणी असणारे या तोफा, आज जर आपण पाहिलं त्या ठिकाणी आज सुद्धा त्या तोफा आहेत. तोफेची नावं सुद्धा बघा. एक तोफ आहे, तिचं नाव आहे कलाल बांगडी. अतिशय धोकादायक असल्या प्रकारे ही तोफ आपल्याला दिसून येते. लंगडा कासम, चावरी, गायमुख या तोफा आज सुद्धा आपल्याला त्या किल्ल्यावरती पाहायला मिळतात. आणि तब्बल 1 नाही 2 नाही 572 तोफा होत्या. आणि म्हणूनच हा किल्ला अजिंक्य राहिला. अशा प्रकारे पूर्वीच्या काळची जी शस्त्र आहेत हे सुद्धा आपल्याला या वस्तू संग्रहालयामध्ये पाहायला मिळतात. आणि त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये स्नेह निर्माण झालेला असतो, म्हणजे आपल्याला जिव्हाळा वाटत असतो. आणि अशा प्रकारे त्या वस्तू लाडावून ठेवणे म्हणजे काय, त्याचं आपण सतत कौतुक करत असतो. आता आपण बघा, आपली जी वाहन आहे, तर जुनं वाहन आपण अडगळीत टाकायचं, नवीन वाहन घ्यायचं, जुन्याकडे दुर्लक्ष करायचं, हे बरोबर नाही. त्या जुन्या वस्तूवरती आपण मोठं झालेला असतो, याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. असा एक आता इथं ट्रकचं चित्र दिसतंय पहा. ट्रक जुना झाला म्हणून कुठेही फेकून द्यायचा रोडच्या कडेला. अरे, ट्रक म्हणजे ही लक्ष्मी असते, यांच्यामुळे आपण मोठं झालेलो असतो. आपण असं वागणं बरोबर नाही. आणि नवीन ट्रक साठी आपण अशा प्रकारे जुन्याकडे दुर्लक्ष करायचं. मग आपण जुन्या माणसाकडे दुर्लक्षच करणार का? आपण जर पाहिलं, आजोबा हे जे असतात ना घरामध्ये, खूप महत्वाचे असतात. आता शब्द किती आहेत बघा, आ जो बा, 3 शब्द. तर शब्दही किती महत्वाचे आहेत. पहिला शब्द आहे आ. आ म्हणजे आई. बघा, आ म्हणजे आई. दुसरा शब्द जो आणि तिसरा बा आहे. बघा, पहिला आ, पाहिला आ म्हणजे आई. तिसरा शेवटचा शब्द काय आहे, बा. बा म्हणजे बाबा. बघा, आई आणि बाबा. आणि याचा मधला जो शब्द आहे त्याचं नाव आहे जो. म्हणजे आई आणि बाबा यांना जोडणारे आजोबा. बघा, किती नातं किती महत्वाचं आहे. आजी आजोबाचं नातं खूप महत्वाचं आहे. आपल्याला असं दिसतं की आपण शहरामध्ये राहायला आलो, आपले आजी आजोबा गावी असतात, त्यामुळे त्यांचं सुख आपल्याला मिळत नाही. त्यांचे संस्कारापासून आपण म्हणजे थोडस वाईट वाटतं. ज्या मुला मुलींना आजी आजोबांचा सहवास मिळतो, अशी मुलं खरोखर भाग्यवान असतात. आता आपले आजी आजोबा गावाकडे आहेत, मान्य आहे. पण कधी गावी गेलं तर त्यांच्यापाशी बसा, त्यांच्याशी गप्पा मारा, त्यांच्याशी खूप बोला. त्यांना इतका आनंद वाटतो ना, आपण जरी इकडं पुण्याला परत आलो तरी ते आठवण काढतात. सगळीकडे सांगत राहतात, माझी नात आली होती, माझा नातू आला होता, खूप बोलत होता. म्हणजे त्यांना खूप भरून येत असतं. आणि त्यांना दुसरं काय हवं असतं, की आपली नातवंड सुखात राहावी, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे. म्हणजे आपण त्यांना असं अडगळीत टाकता कामा नये. आणि म्हणूनच ही नाती खूप महत्वाची असलेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून वस्तूंनाही आवड असते स्वच्छ राहण्याची, हे हातानं लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडावून ठेवावे. त्याहून पुढे त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळामध्ये सुद्धा. बघा, आपल्याला पाहायला मिळतं, आपण नवीन गाडी घेण्यासाठी जुनी गाडी अशा प्रकारे विकून टाकतो, किंवा कुठंतरी रस्त्याच्या कडेला लावून ठेवतो. आज शहरामध्ये सगळीकडे जुन्या गाड्या रस्त्याच्या कडेला आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे एक प्रकारे ही वृत्ती चांगली नाही, की आपण अडगळीमध्ये टाकणं हे आपल्याला पाहायला मिळते की बरोबर नाही. की आपण जन्म देणाऱ्या आई वडिलांना सुद्धा आपण साथ देत नाही, पण या वस्तू काय करतात, आपल्याला साथ देतात.
बघा या ठिकाणी चित्र दिसतंय. जुनी गाडी झाली, मग कुठंतरी रस्त्याच्या कडेला लावायची, कुठंतरी भंगारामध्ये घालायची, का तर आपल्याला नवीन गाडी घ्यायची असते. म्हणून अशा प्रकारे या वस्तूकडे दुर्लक्ष करून चालत नाही. कारण या गाडीवरतीच आपलं सगळं नवी गाडी आलेली असते, याची पण आपण जाणीव ठेवली पाहिजे. इथं बघा आपल्याला असं दिसतं की पूर्वीच्या काळी रेडिओ अशा प्रकारचे होते. लोक रेडिओवरच्या बातम्या आवर्जून ऐकायची, रेडिओवर असणार गाणी आवर्जून ऐकायची. आज सुद्धा पंतप्रधान आपले मन की बात हा कार्यक्रम रेडिओवरनं सादर करतात. आज सुद्धा रेडिओचा चाहता वर्ग खूप आहे, नाही असं नाही. परंतु आता रेडिओ नंतर पूर्वीच्या काळी आपण पाहिलं अशा प्रकारचे ब्लॅक अँड व्हाईट असे टीव्ही आले. म्हणजे बघा रेडिओ बाजूला पडले आणि अशा प्रकारचे हे ब्लॅक अँड टीव्ही आले. त्याचाही एक जमाना होता. पूर्वी गावामध्ये एकच टीव्ही असायचा, तो पण असा ब्लॅक अँड व्हाईट. आणि एखादी मालिका बघण्यासाठी लोक रस्त्यावरती रांग करायचे. आणि हा टीव्ही जो होता तो कसा अँटिना असायचा. अँटिनावरती एखादा कावळा बसला, एखादा पक्षी बसला की पूर्णपणे मुंग्या यायच्या स्क्रीनवरती. आणि मग परत स्क्रीनवर मुंग्या आल्या की पटकन कुणीतरी ओळखायचं की कावळा बसलाय की काय, परत त्याला हाकलून द्यायचं. परत अशा प्रकारचं हे आपल्याला खेड्यातलं दृश्य होतं. आता ह्या टीव्ही पण मागं पडलेत. आता स्मार्ट टीव्ही आलेत आणि स्मार्ट टीव्ही आपल्याला सगळीकडे आलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे या जुन्या वस्तू काय झाल्या, अडगळीमध्ये जाऊन पडल्या. आणि म्हणूनच आपल्याला असं दिसतं की आपण माणसं जपली पाहिजेत, वस्तू सुद्धा जपल्या पाहिजेत. त्या वस्तूकडे पाहिलं की आपल्याला आठवण आली पाहिजे, हे आजोबांनी घेतलेली वस्तू आहे. आज जर आपण पहा, आई वडील आपल्या आयुष्याची कितीतरी कमाई खर्च करून अशा वस्तू खरेदी करतात. आपण त्या जपून ठेवल्या पाहिजे. एखादं घर घेतलं ना, तर पूर्णपणे किती हप्ते भरावे लागतात ते त्यांना माहिती असतं. 10 तारीख आले की त्यांना बरोबर ती पैशाची जुळवाजुळव करायची असते, हप्ता भरायचा असतो. कारण एक तर त्यांनी हालाखीतून शिक्षण घेतलेलं असतं. रॉकेलच्या चिमणीवरती त्यांनी अभ्यास केलेला असतो. आज सुद्धा काही लोक रॉकेलची चिमणी पाहिली की त्यांना आपला भूतकाळ आठवतो. तर त्या रॉकेलच्या चिमणीवर अभ्यास करून ते मोठे झालेले असतात. आणि तुम्हाला काही कमी पडू नये म्हणून ते धडपडत असतात. तुम्हाला अशा प्रकारे मोबाईल, पूर्वी तर मोबाईल नसायचे, पत्र व्यवहार असायचा, आता टीव्ही. म्हणजे अशा प्रकारे आता बघा इथं आपल्याला जुनी मोटरसायकल दिसते. नवीन मोटरसायकल आपण घेण्यासाठी मग जुनी अशा प्रकारे दुर्लक्षित करून टाकायचे, ते बरोबर नाही. कारण त्यांना मन ही सुद्धा एक आठवण आहे मागच्या पिढीची. ही सुद्धा आपल्या वडिलांनी, आपल्या आजोबांनी, आपल्या काकांनी घेतलेली असते. कधी कधी आपल्या मरणानंतर सुद्धा या गाड्यावरनं आपली ओळख होत असते. आता आपण ताजमहाल पाहिला, तो शहाजहाननं बांधलेला. जरी शहाजहान नसले तरी ताजमहालाकडे पाहिल्यानंतर आपल्याला शहाजहानची आठवण येतेच. अनेक किल्ले पहा, शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले, त्या किल्ल्याकडे बघितलं तरी आपल्याला राजांचा इतिहास आठवतो. म्हणजे अशा प्रकारे या वस्तूकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये. आता इथं जी आपल्याला गाडी दिसते पहा बजाजची, ही खूप लोकप्रिय झालेली गाडी होती. आणि त्या गाडीचं हे सुद्धा होतं हमारा बजाज. कारण आपल्या निगडीमध्ये, आकुर्डीमध्ये बजाज कंपनी आहे. तर पूर्वीच्या काळी ही गाडी खूप लोकप्रिय झालेली. पण आता नवनवीन गाड्या आलेल्या आहेत. जशा नवनवीन गाड्या आल्या तशी ही गाडी मागं पडली. पण आज सुद्धा काही जुनी लोक ना अतिशय मुलासारखं या गाडीला सांभाळतात. आज सुद्धा त्या गाड्या रस्त्यावर तुम्हाला धावताना दिसतात. म्हणजे अशा प्रकारे त्या गाडीचा सांभाळ, गाडीचा वेळ, आपल्याला जसं आपण आजारी पडतो तसं गाडीला सुद्धा खर्च येतो. मेकॅनिक नेणं, वरच्यावर रिपेअरिंग करणं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणूनच या ठिकाणी आपण गाडीचा सुद्धा सांभाळ करणं अत्यंत आवश्यक आहे. ही जी जुनी भांडी बघा, आता आपल्याला सहसा पाहायला मिळत नाहीत. ग्रामीण भागामध्ये थोडीफार पाहायला मिळतात. ही पितळेची भांडी आपल्याला इथं दिसतात. आणि या भांड्याला कलई केली जायची. बघा कलई म्हणजे काय, तुम्ही आई वडिलांना विचारा ते पण सांगतील. एक प्रकारे पाणी असतं कलईचं, पूर्णपणे पांढरं शुभ्र आतमधलं होत असतं. कलईवाले हे काय करतात, कलई करतात. अशा प्रकारचं दृश्य. आता ही पितळेची भांडी क्वचितच आपल्या घरात राहिलीत. पण पूर्वीच्या काळी अशा प्रकारे हा पितळेची भांडी प्रत्येक घरामध्ये सगळीकडे उतरडीला अशी प्रकारे सुद्धा आपल्याला अशी भांडी दिसायची. असं हे दृश्य आपल्याला या ठिकाणी चित्रामधून दिसतंय. आणि म्हणूनच काय सांगितलंय, हक्क म्हणजे स्वाधिकार, कृतज्ञता म्हणजे भावनिक ऋण, आदरयुक्त भावना,
आयुष्य संपणे म्हणजे मरण पावणे, निरोप देणे म्हणजे सोडणे, आणि शाबूत ठेवणे म्हणजे जपून शिल्लक ठेवणे. आपलं जरी आयुष्य संपलं ती वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाही, तेव्हा कृतज्ञतापूर्वक निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवा. एखादी व्यक्ती किती पैसा कमवला, घर बांधलं, पण मृत्यू झाल्यानंतर तिला बाहेर काढलं जातं. आपल्याला असं दिसतं की बाहेर काढलं जातं. तसं या वस्तूच्या बाबतीत सुद्धा हेच आहे. आणि म्हणूनच बघा, आपण या वस्तू काय करायच्या, जपून ठेवायच्या असतात, की आपली आठवण असते, मागच्या पिढीची आठवण असते. आणि म्हणूनच आपल्याला असं पाहायला मिळतं की या वस्तू आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असतात. कारण त्या वस्तूमध्ये आपण मन ही शोधलं पाहिजे आणि जीव ही शोधला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं. हे ज्या वस्तू बघा, या वस्तू पाहिलं की जुन्या काळातल्या ह्या वस्तू बघा, हे जातं आपल्याला दिसून येतं. ही जाती सुद्धा पूर्वीच्या काळी होती, आज सुद्धा आहेत, पण पूर्वी याचा वापर केला जायचा. पहाटे उठलं की जात्यावरचं दळण असो, आणि दळण पीठ असायचं ते सुद्धा ओव्या म्हणत अशा प्रकारे जाती ओढली जायची. जातं ओढताना स्त्रियाचा व्यायाम हा भाग क्षुल्लक आपण समजूया, पण जात्यावरती ताजं पीठ त्यांना मिळायचं. अशा प्रकारचे आपल्याला आता मिक्सर आल्यामुळं पूर्वीच्या काळी उखळ असायचं बा. आज सुद्धा खेड्यामध्ये घरोघरी उखळ आहे. त्या उखळामध्ये शेंगदाणे कुटणे, ठोंबा असायचा. म्हणजे ह्या ज्या वस्तू आहेत, ह्या वस्तू आजकाल आपल्याला दुर्लक्षित होत असलेल्या पाहायला मिळतात. आणि म्हणूनच या ठिकाणी कवी असं सांगतोय की आयुष्य संपले की वस्तूंना जसं आपण बाहेर काढत असतो, हक्काच्या घरात राहू देत नाही, तेव्हा त्यांना सुद्धा कृतज्ञतापूर्वक त्यांचं काय करा, त्यांचा योग्य आदर राखा. आपण पहा की आपण 4 ब ची काळजी घेतली पाहिजे. बघा, ब म्हणजे काय, बच्चे. बघा, एका ब चा अर्थ काय होतो, बच्चे, लहान मुलं. त्यानंतर बुडे, बघा, घरातील असणारे वयस्कर माणसं, त्यांचा आदर ठेवला पाहिजे. तिसरा बेवारस, आणि चौथा बेकार, म्हणजे ज्यांना काम नाही, त्यांची मानसिकता वेगळी झालेली असते, काम करण्याची इच्छा असते पण कामच मिळत नाही, असे लोक असतात. त्यांचा सुद्धा आपण योग्य प्रकारे आदर राखला पाहिजे. वयस्कर लोक असतात ना, त्यांचा विषयी जास्त आदर राखला पाहिजे.